प्रेक्षक हो, गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. या पावसाचा फटका सर्वसामान्य नागरिकांसह कलाकारांनाही बसला आहे. कोणाच्या घरात पाणी शिरलंय तर कोणी ट्रॅफिकमध्ये तासनतास अडकलंय. काही मराठी अभिनेत्रींनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत ही दयनीय अवस्था मांडली आहे. प्रेक्षक हो, मराठी कला विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री धनश्री काडगावकर मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर तब्बल 9 तास अडकली होती. त्यातच तिची मासिक पाळी सुरू होती. मात्र वॉशरूमला जाण्याची कोणतीही सोय नव्हती. एकूणच हा सगळा धक्कादायक प्रकार तिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत सांगितला आहे. काल पुणे मुंबई मिसिंग लिंकवरती दरड कोसळली, ट्रॅफिक जाम झालं, पाणी साचलं होतं आणि त्याच प्रवाशांमध्ये मी सुद्धा होते. काल भयंकर ट्रॅफिक, धो धो कोसळणारा पाऊस. खरं तर काही ट्रॅफिक पोलीस येत होते, मदत करत होते, काही छोट्या गाड्यांना जागा मिळते का तेही बघत होते. पण मिसिंग लिंक हा इतक्या लवकर कोसळेल किंवा इतक्या लवकर त्याची ही कंडिशन होईल असं अजिबात वाटलं नव्हतं मला. पण मी असं ऐकलं की याची दखल घेण्यात आलेली आहे, तिथलं कामही झालेलं आहे. थोड्या ट्रॅफिकमध्ये अडकल्यावर सेल्फीज घेण्याव्यतिरिक्त माझ्याकडे काहीही पर्याय नव्हता. बट एनिवेज मी पोचले सेटवरती, शूटिंगही केलं. खूप लेट पोचले पण पोहोचले. दॅट्स ऑल फॉर द डे. हा व्हिडिओ शेअर करत धनश्री काडगावकरीने कॅप्शनच्या माध्यमातूनही हे विदारक वास्तव मांडलं आहे. धनश्री काडगावकर म्हणते की एक्सप्रेसवेवरील मुसळधार पावसामुळे होणारी वाहतूक कोंडी, अपघात किंवा दरड कोसळल्याच्या बातम्या मी नेहमी दुसऱ्या बाजूने पाहत आले होते. पण 6 जुलै 2026 रोजी मी स्वतः त्या परिस्थितीचा भाग होते. अशा प्रकारे अडकून पडणं खूपच थकवणारं आणि त्रासदायक होतं. माझी मासिक पाळी सुरू होती आणि मला तातडीने वॉशरूमला जायचं होतं, पण ते शक्यच झालं नाही. फूड कोर्टवर उतरून काहीतरी खावंसं वाटत होतं, पण ते सुद्धा करता आलं नाही. गुडघाभर पाणी साचलं होतं. कुठे ओलं व्हायचं? आजारपण आता परवडणारं नाही, कारण खूप शूट लागलं आहे. माझा ड्रायव्हर मला बोलत होता की मॅडम, आपण परत पुण्याला जाऊयात, पण आम्ही कलाकार नेहमी कमिटमेंट पाळतो. टेलिकास्ट अडकला होता म्हणून शेवटी मी हळूहळू का होईना पण सेटवर पोचले. निसर्गापुढे कोणाचं काहीच चालत नाही, पण देवापुढं इतकीच प्रार्थना की कोणाचं जगणं मुश्किल होईल इतकं मोठं आणि भयानक काही होऊ देऊ नकोस. काल पुणे मुंबई मिसिंग लिंकवरती दरड कोसळली, ट्रॅफिक जाम झालं, पाणी साचलं होतं आणि त्याच प्रवाशांमध्ये मी सुद्धा होते. काल भयंकर ट्रॅफिक, धो धो कोसळणारा पाऊस. खरं तर काही ट्रॅफिक पोलीस येत होते, मदत करत होते, काही छोट्या गाड्यांना जागा मिळते का तेही बघत होते. पण मिसिंग लिंक हा इतक्या लवकर कोसळेल किंवा इतक्या लवकर त्याची ही कंडिशन होईल असं अजिबात वाटलं नव्हतं मला. पण मी असं ऐकलं की याची दखल घेण्यात आलेली आहे, तिथलं कामही झालेलं आहे. थोड्या ट्रॅफिकमध्ये अडकल्यावर सेल्फीज घेण्याव्यतिरिक्त माझ्याकडे काहीही पर्याय नव्हता. बट एनिवेज मी पोचले सेटवरती, शूटिंगही केलं. खूप लेट पोचले पण पोहोचले. दॅट्स ऑल फॉर द डे. दरम्यान प्रसिद्ध अभिनेत्री आणि बिग बॉस मराठीच्या 3ऱ्या पर्वातील स्पर्धक मीरा जगन्नाथ हिच्यावर सुद्धा त्रासदायक संकट ओढवलं होतं. मीरानं याच वर्षी मुंबईत स्वतःचं हक्काचं नवीन घर खरेदी केलं होतं. मात्र गृहप्रवेशाला काही दिवस उलटत नाहीत तोवर तिच्या आलिशान घरात पावसाचं पाणी शिरल्याचं पाहायला मिळालं. ही दयनीय अवस्था मांडताना मीरा जगन्नाथ म्हणते की हा एवढा मोठा धबधबा पाहायला इतका खर्च केला, 7 समुद्रापार कॅनडाला जाऊन आले, पण असाच धबधबा माझ्या घरात आहे. वाव, गेले 3 दिवस हे असंच चालू आहे. मी दिवसभर बाहेर असते, काम करते, थकून येते आणि हे सगळं पाहून साफसफाई करते. म्हणजे मिसिंग लिंक पण एका रात्रीत चालू झाली, पण माझ्या घरातलं पाणी काही संपत नाही आहे. मी आता खरंच थकले आहे. मला खरंच कळत नाही आहे की नजर आहे, पाऊस आहे की नक्की काय आहे. प्रेक्षको, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. या सगळ्या विदारक परिस्थितीवर तुमची मतंही कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत राहा लोकमत फिल्मी.